आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। ससून रुग्णालयातील घडलेल्या प्रकाराचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सुपूर्द। आयसीयू मध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। पुण्यात 100हून अधिक रुग्णालये विनापरवाना। पालिका हद्दीतील 840 खासगी रुग्णालयांपैकी 410 रुग्णालयाच्या परवान्याची मुदत 31 मार्चला संपुष्टात। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका रुग्णालयांची स्पर्धा होणार। रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय विभागाचा अनोखा उपक्रम। उत्कृष्ट रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा गौरव केला जाणार। केंद्राकडून पुणे जिल्ह्याला 161 कोटी रुपयांचा दुष्काळ निवारण निधी थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। पुणे महापालिका प्रशासनाकडे पाण्याबाबतच्या तक्रारींचा पाऊस। टँकर सेवेसोबतच पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक त्रस्त। उन्हाळ्याच्या सुट्टीत होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे गाड्यात वाढ। पुणे नागपूर, पुणे दानापूर, पुणे हजरत निजामुद्दीन या मार्गावर 70 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय। पुणे विभागात महावितरणने दिल्या 42,000 जादा वीज जोडण्या। नवी वीज जोडण्या देण्यात महिन्याकाठी 4,000ची वाढ। पिंपरी चिंचवड शहरात नालेसफाई अद्याप कागदावर। साफसफाईचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतरही कामाला सुरुवात नाही। पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला पोलिसांकडून चोप। आरोपीकडून मद्यप्राशन करून नागरिकांना त्रास।